आता मम्मी तिखट मसाला टाकते थोडासा. थोडं तिखट, आपला गरम मसाला रोजचा, थोडस मीठ चवीपुरतं. तुमचं रंकामे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या 2 छोट्या चुलीवरती बनवणार आहोत गावरान पद्धतीने एकदम झणझणीत गव्हाची भाजी, अजून ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. आता मी तुम्हाला सांगते की इथं काय काय घेतलेलं आहे. तर शेंगदाणे घेतलेले आहेत, ह्याच्यामध्ये धन आहे, इथं कांदा, लसूण, टोमॅटो, आपले रोजचे मसाले, कोथिंबीर, आणि इथं गवार घेतलेला आहे, आणि इथं बाजरीचं पीठ, आणि इथं हिंग, आणि इथं पाणी आहे. चला आता आपण सुरुवात करूया. पहिलं आपण शेंगदाणा आपण भाजून घेऊया पहिले. तोपर्यंत मी लसूण सोलते. शेंगदाण्यामध्ये आपण पटकन थोडं जिरं, थोडं धन आपण सगळं टाकून देऊया. आपण जरा जाळ लावूया. हे बघा मस्त पैकी जाळ लागलाय. आता आपण शेंगदाणे टाकूया आणि त्यासोबतच आपण धन आणि जिरं पण टाकून देऊया. म्हणजे कसं एक संगत सगळं आपलं भाजून होते. आता मम्मी धन टाकते. हो, पहिले आता धन टाकून देते. थोडीशी धन आणि थोडस आपल्याला जिरं टाकायचं. हे धन मी टाकून दिलंय. आता आपण जिरं टाकूया. थोडी मोहरी, त्याला आपण आता चांगलं खालवर करून घेऊया आणि त्यानंतर आपण वाटून घ्यायचं. मित्रांनो इथं शेंगदाणे भाजतात तोपर्यंत मम्मी गवार गवार कापून घेते. आता कापून घेते. हो, गवार आता कापून घेते पटकन. तोपर्यंत आपल्या इथं शेंगदाणे भाजून होतात. मित्रांनो इथं माझं लसूण सोलून झालेलं आहे. आज इथं आपले शेंगदाणे भाजतात बघू शकता. आता आपण लसूण आणि शेंगदाण्याचा कूट करून घेऊया. आता मी मस्तपैकी हलवते. हो, आता झालं. आता याला आपण जाळ घालूया आणि त्यानंतर आपण गवार पण आपल्याला जरा फ्राय करायचं आहे. मग चांगली शिजते, आपल्याला चव येते चांगली. मित्रांनो आपले इथं शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता काढून घेऊया. अजून लसूण कुटून घेऊया. आता चांगलं लसूण टाकून कुटून घेऊ. हात काढ. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकते. अजून मी इथं लसूण टाकते. आणि इथं मी तोपर्यंत कोथिंबीर टाकायची. नंतर आपण नंतर कोथिंबीर टाकू आपण. आता आम्ही मस्तपैकी कुटून घेते. मी इथं गवार धुवून घेते आणि भाजून घेते गवार. आता धुवून घेतलं. थोडस आपण तेल टाकूया. थोडस, जास्त नाही, भाजण्यापुरतं तेल झालंय टाकून. मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये सांगा. जर तुम्ही व्हिडिओला लाईकच नाही करत आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नाही करत, पैसे थोडे मोजायचे आहेत, लगेच एकच बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमच्या 2 छोट्या चुलीवरची व्हिडिओ आवडतात तर मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आपला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. जर एक्सचेंज करायचं आहे तर कमेंट मध्ये सांगा. आता मम्मी गवार टाकते. आता गवार मी चांगलं भाजून बाबू तुला देणार, मी तुला देते.
मित्रांनो, आपली गवार मस्तपैकी भाजून झालेली आहे. आता मम्मी कांदा कापून घेते. आता मी कांदा कापून घेते. आणि इथं माझं आणि- ठेचून सुद्धा झालेलं आहे. चला आता गवार काढून घेते. मस्तपैकी आता गवार आपल्याला भाजली आहे, हे बघू शकता. आता मी काढून घेते. आता जाळ लावते आणि तेल टाकते. आता मम्मी मस्तपैकी जाळ लावते, अजून तेल टाकते. हो, चला तेल टाकते आता. आता मम्मी तेल टाकते. तर तेल आता तापूस तर आपण टोमॅटो कापून घेऊया. आता मम्मी टोमॅटो कापते. मस्त पैकी तेल आपलं गरम झालंय. आता आपण पहिले कढीपत्ता टाकून देऊया. आता आपण कढीपत्ता टाकायचा. चांगला कढीपत्ता मस्त पैकी आता भाजला गेलाय. आता आपण कांदा टाकूया. आता मम्मीने कांदा टाकलेला तर उसपणे आपण भाजून घ्यायचं. चांगला कांदा आता भाजून घेऊया. मित्रांनो, बघू शकता की आपला कांदा इथं भाजतोय मस्तपैकी. हो, भाजतोय आता आपला कांदा. आता आपण थोडीशी हळद टाकूया, त्याच्याने कांदा लवकर लवकर भाजतो. थोडीशी हळद टाकायची आपण. नंतर मग कांदा भाजला की टोमॅटो टाकून बाकीचे मसाले आपण टाकून नंतर. आता मम्मीने हळद टाकले. आता मम्मी मस्तपैकी एकजीव करून घेते. हो, आता मम्मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकते, अजून टोमॅटो हो. सुद्धा. थोडस आपण जर वरून तेल टाकूया. थोडंसंच टाकूया, असं नाही. बस. मित्रांनो, आपला कांदा भाजून झालेला आहे. आता मम्मी टोमॅटो टाकते. त्याला आता आपण टोमॅटो टाकूया. हे बघा, आता चांगला आपण कालवर करून घेऊया टोमॅटो एकजीव. त्याच्यानंतर आपण सगळे मसाले टाकू. जरा पैकी तेल सुटलाय. आता आपण सगळे मसाले टाकू. बघू, बस झाला आता. जरा तिखट मसाला टाकते. आता मम्मी तिखट मसाला टाकते थोडासा. थोडं तिखट, आपला गरम मसाला रोजचा. थोडस मीठ चवीपुरतं. थोडस चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हिंग. हिंग. आता चांगला आपण खालवर करून घेऊया मस्त पैकी. हे बघू शकता, मस्त याला तेल सुटलंय छानस. जाळ जरा पुढे सरकून घेऊया. चला आता आपण गवार टाकूया. आता आपण गवार टाकू. मग आपली गवारची भाजी रेडी होईल. मग आपण बाजरीची भाकऱ्या करायच्या. हो, चला गवार मस्त पैकी आपण चांगलं परतून घेऊया. आता आपण मस्तपैकी परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे आपण जे वाटण केलं होतं
ते आता वरून टाकून देऊया. आपण ते वाटण केलं होतं ते आता आपण वरून टाकून घेऊया. हो हो. थोडस आता आपण पाणी टाकून देऊया त्याला. आता आपण थोडस पाणी टाकायचं हो, त्याच्यात. पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं. आता मग मी थोडस पाणी टाकते. झालं झालं. हे बघा मस्तच छान दिसायला लागले. एक नंबर. वास पण चांगलाच हो. सुटलाय. वास पण छानच येतो. चला आता आपण याला झाकून देऊया. आता आपण झाकून ठेवायचं. हो, आणि त्यानंतर झाल्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया. मी इथं कोथिंबीर कापलेली आहे. चला आता आपण भाकरीसाठी पाणी ठेवायचं. आता आपण भाकरीसाठी पाणी ठेवायचं. मित्रांनो, आपली आता गव्हाची भाजी झाली आहे का ते चेक करूया. चला आता आपण चेक करूया आणि बघूया कशी झाली आपली भाजी. मस्तच आपली भाजी एकदम रबरबीत एक नंबर सुकी भाजी झाली आहे. बघू शकता. हे बघा मस्त वास सुटलाय. मस्त शेंगदाण्याचा लसणाचा एक नंबर. हे बघा मस्त पैकी शिजली आपली गवार. चला आता आपण भाजीच्या भाकरीची तयारी करूया. मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन कोथिंबीर वरून टाकते. गव्हाची भाजी अजून बाजरीची भाकरी कशी झाली आहे. चला कोथिंबीर टाकली. आता मी हे काढते आणि पाणी ठेवते थोडस आपल्या बाजरीची भाकरीसाठी आणि झाकून ठेवते. चला त्याला पाणी ठेवते. आता मम्मी थोडस पाणी ठेवते आपल्या बाजरीच्या भाकरीसाठी. दोनच भाकरी करणार मी म्हणून थोडस पाणी ठेवते, जास्त नाही. जाळ लावते. मम्मी आता मस्तपैकी जाळ लावून घेते. लय धूर येतोय. मित्रांनो, आपलं पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. हो, चला आता आपण थोडस पीठ काढूया आणि दोनच भाकरी करायची आहे, जास्त नाही. आपण 2 भाकरी करणार आहोत. हो. आता मम्मीने पाणी काढलेलं आहे, बघू शकता. आता तवा ठेवूया. आता मम्मी तवा ठेवते, बघू शकता मित्रांनो. त्याला आता पाणी टाकते थोडस. आता मम्मी थोडस पाणी टाकते. आपल्याला जाळ पण घालायचा आहे. आपला तवा चांगल्यापैकी तापला पाहिजे. आता मम्मी भाकरी थापटून घेते मस्तपैकी. भाकरी जरा पाणी टाकते. मित्रांनो, आपली तर भाकरी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मस्त पैकी आपली भाकरी फुगली. आता मी काढते. हे बघा मस्त आपली भाकरी फुगलेली तमदिशी. चला आता दुसरी भाकरी टाकते. आता मम्मीने दुसरी भाकरी टाकली. आता मम्मी थोडस पाणी टाकते. थोडस टाकते.
मित्रांनो आपण ही भाकरी काढून घेऊ. आता मी तुम्हाला सांगेन टेस्ट चला करून आता कसे आपण झाले. हो भाकरी काढून घेतली आता आपण. चला आता आपण वाढून घे. मंथन ये जेवायला. बघू बस. मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. चला आता मी भाजी देते पहिले. मस्त पैकी आपली भाजी चांगलं वरखाल करते. कोथिंबीर आपण टाकली होती ना बघा मस्तच आपली. आता मग मी पहिलं गव्हाची भाजी देणार. बघू शकता की वास पण चांगला सुटला. छान अजून वास कसे सुंदर येतोय. दिसते. हो. हा, घे महिमा. चांगला येतोय ना. हे घे बाबू. हे घे म्हणता. चला आता भाकरी देते. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. हे घे म्हणता. हो हो खाऊन बघ. थोडस खाऊन बघ. गरम आहे खूप. कशी झाली. कशी झाली म्हणतात. सांग आपल्या पब्लिकला कशी झाली. कशी झाली महिमा. मित्रांनो एक नंबर झाली. आज ही गव्हाची भाजी एकदम चांगली झाली. आपल्या पब्लिकला सांग बाबू. हो का बर बर. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कमेंट करा की पुढच्या व्हिडिओ मध्ये कुठली छोट्या चुलं रेसिपी करायची. जय हिंद जय महाराष्ट्र.